अकोले महावितरण उपविभागात उपकार्यकारी अभियंता नामदेवराव शेळके साहेब यांचा निरोप समारंभ संपन्न झाला आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महावितरण अकोले उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नामदेवराव शेळके यांची संगमनेर उपविभाग येथे बदली झाल्याने अकोले उपविभागाच्या वतीने त्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि भावनिक क्षणांचा साक्षीदार ठरला। अकोले उपविभागात कार्यरत असताना नामदेव शेळके यांनी आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच वीज ग्राहकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली। त्यांच्या कार्यकाळात वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, तांत्रिक अडचणींवर तत्परतेने उपाययोजना करणे आणि ग्राहकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। त्यामुळे त्यांच्या बदलीमुळे उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या। या निरोप समारंभास उपविभागातील अधिकारी भारती रणबावळे, योगेश्वर गुडघे, दीपक थोरात, भोगे साहेब यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी आपल्या मनोगतातून शेळके यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा उल्लेख केला। यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितलं की नामदेव शेळके यांनी अकोले उपविभागात काम करताना संघभावना जोपासत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमी मार्गदर्शन केले। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण झाली असून त्यांची उणीव निश्चितपणे जाणवेल। समारंभात मान्यवरांच्या हस्ते नामदेव शेळके यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कर्मचारी बांधव अकोलेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत कर्तव्यदक्ष अधिकारी नामदेव शेळके यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। त्यांनी नवीन कार्यस्थळीही आपल्या कार्याचा ठसा उमटवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी नामदेव शेळके यांनी अकोले उपविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। अकोले येथील सेवा काळातील अनुभव कायम स्मरणात राहतील असं सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले। संगमनेर येथे भव्य जबाबदारीसाठी उपकार्यकारी अभियंता नामदेव शेळके यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। सन्माननीय आपले गुडगे साहेब, सन्माननीय भोगे साहेब, सन्माननीय भारती मॅडम आणि ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांची आजच बदली झाली असे आपले सर्वांचे लाडके सन्माननीय शेळके साहेब। खरं तर साहेब म्हणजे सगळ्यांनी ज्याचे त्याचे अनुभव सांगितले, तुमच्या खात्याअंतर्गत सगळ्या लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले। आम्ही एक त्रयस्थ व्यक्ती, तुमच्या डिपार्टमेंटच्या बाहेरचे व्यक्ती किंवा तुमच्या डिपार्टमेंटच्या सोबत काम करणारे आम्ही एक व्यक्ती म्हणून आमचा अनुभव सुद्धा या ठिकाणी आम्हाला सांगावासा वाटतो। साहेब, ज्यावेळेस पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटलो आणि तुम्ही ते कामाचं सगळं क्लिअर पाहिजे मला असं सांगितलं, तेव्हा सगळ्यात पहिले बाहेरून याची माहिती घेतली की साहेबांची बदली कधी होणार। पण साहेब, आजची परिस्थिती अशी आहे की आज म्हणजे मी गेल्या कित्येक दिवसापासून साहेबांना म्हणतो, साहेब अजून आपला कार्यकाळ बाकी, तुम्ही इथून जाऊ नये। याचं कारण असंही सांगतो की आम्ही ज्यावेळेस बाहेरच्या सब डिव्हिजनला काम करत होतो, गुडगे साहेब, बाहेरच्या सब डिव्हिजनचा अनुभव वेगळा होता। कसेही डॉक्युमेंट द्या, काही करून द्या, तरी सगळं पुढे जात होतं। परंतु इथं तसं काही होताना दिसत नव्हतं। डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे, सगळं नियमाप्रमाणे पाहिजे आणि याची सवय आम्हाला चांगली लागली। त्याचा फायदा हा आम्हाला नंतर जाणवायला लागला की नाही, साहेबांनी त्यावेळेस व्यवस्थित आपल्याकडून काम करून घेतलं, त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला होताना दिसतोय। आणि मगाशी कोणीतरी सांगितलं, साहेब रात्री 2 वाजता मेसेज टाकत होते। आम्ही ज्यावेळी खेडोपाड्यांवर साहेबांना व्हिजिटला घेऊन जायचो तेव्हा मलाच काळजी लागायची, कारण साहेब गाडीत जरी बसले साहेबांची मान अशी वरती राहायची। मी म्हणायचो, साहेब काय पाहताय? साहेब म्हणायचे, त्या पोलवर, या पोलवर जाळी कसं आली, वेळ वाढला, लगेच साहेब फोन काढायचे। मलाच काळजी लागायची, म्हणून तिथले स्थानिक स्टाफ पण दिले, हे साहेबांना घेऊन देतात म्हणून। साहेब म्हणे असं काही नाही, माझं सगळीकडे लक्ष असतं। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काम। आणि एक ऑब्झर्व तुम्ही केलं का, ज्या अधिकाऱ्यांची नावं संतांच्या साधूंच्या नावाने असतात त्या अधिकाऱ्यांची दहशतच असते हो। तुकाराम आपल्याकडे कृष्ण प्रकाश होते, आता नामदेव शेळके साहेब। आणि साहेब हे काही समीकरण आहे का काय असेल? आता मला गुडगे साहेबांचं पहिलं नाव माहित नाही, नाही तर मग। आणि खरं आहे म्हणजे आजकाल मी तेच सांगणार होतो, गुडगे साहेब यांची गाडी बाहेर निघाली का पोलिसांपेक्षा जास्त लोक तुम्हाला घाबरायला लागले। ही परिस्थिती आहे। आणि म्हणून साहेबांची इच्छित स्थळी जरी बदली झाली, साहेबांकडे हा चार्ज आपला सब डिव्हिजनचा असणार आहे।
साहेब हे सावत्र सब डिव्हिजन आहे असं काही म्हणू नका, जरी तुमची तिकडे बदली झाली. आणि आता काळजी आपल्या, आता इथं कसं आहे, साहेब यायच्या अगोदरची कार्यपद्धती वेगळी होती. म्हणजे आम्ही बाहेरून पाहत होतो, आम्ही डिपार्टमेंटची माणसं नाहीये, आम्ही बाहेरून पाहत होतो की साहेब यायच्या अगोदरची कार्यपद्धती वेगळी होती. साहेब आल्यानंतर अचानक सगळं अलर्ट मोड मध्ये गेलं. आता मला खरी काळजी संगमनेर एक वाल्यांची पण होईल. साहेब जिथं जातील तिथं सगळं सुरळीत होईल. आणि आता अजून काही दिवस साहेब आपल्या बरोबर राहणार आहे आणि साहेबांचं मार्गदर्शन 100% योगेश भाऊ इथं आहेत, आमचे वाजे साहेब आहेत, आमचे पाटोळे साहेब होते. सगळ्यांना जे जे माणसं तुमच्या विभागाशी जोडलेले त्यांना 100% साहेबांचं नक्कीच मार्गदर्शन लाभलं. सुरळीत काटेकोरपणे अजिबात नाही. साहेबांनी कोणाशी वैयक्तिक संबंध वेगळे, गेटच्या बाहेर गेल्यानंतर साहेब म्हणतो तुला चहा पाचतो, परंतु गेटच्या आतमध्ये आल्यानंतर कागद प्रॉपर पाहिजे, काम नियमात पाहिजे आणि तेच काम साहेबांनी करून घेतलं. मागं म्हणजे आता त्यांच्या इच्छित स्थळी बदली झाली आणि तो एक मुद्दा होता. आता अकोल्यावरून संगमनेरवरून अकोल्याला साहेब यायचे, संगमनेरवाल्यांचं काय होईल, तिथल्या तिथंच उठून ऑफिसला जायचं तिथून. हा एक मोठा मुद्दा आहे. तरी पण साहेब मला 100% खात्री आहे अकोल्याकडं आणि आमच्याकडं विशेष करून, बरोबर ना पाटोळे साहेब, आमच्याकडं साहेब तुमचं 2 दिवस अगोदर डिक्लेअर करून टाकलं. लक्ष राहील, आम्हाला मार्गदर्शन तुमचं नेहमी राहील एवढंच बोलतो. आणि कुसुमाग्रजांच्या 2 ओळी आहेत त्या साहेब तुम्हाला तंतोतंत लागू होतात. कुसुमाग्रज असं लिहितात की एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे, सावध अशा तुफानाची हीच खरी सुरुवात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो एक गुन्हा मी करणार आहे. साहेब आज तुमची बदली झाली म्हणून आपण इथं जमलोय. उद्या तुम्ही डिव्हिजनला बसाल, उद्या तुम्ही नगरच्या ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन होईल. त्यावेळी आम्ही त्या कार्यक्रमाला आम्हाला नक्की बोलवा साहेब, तिथं खरं भाषण करायला आम्हाला आवडेल. अशी शुभेच्छा आज या ठिकाणी देतो.